लोकसभेचा निकाल लागला. लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला त्या खूप मोठा फटका बसला. भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. माढ्यामध्ये सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. मात्र पराभव भाजपाचा उमेदवार झाला असला तरी सुद्धा याला पूर्णपणे जबाबदार अजित पवार गटाचे आमदार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचं खापर मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आता फोडायला सुरुवात केली आहे. राज्य पातळीवरती सुद्धा चर्चा आहे की अजित पवारांचा नेमका महायुतीमध्ये आपल्याला फायदा होतोय का, त्याच्या कार्यकर्त्यांचा फायदा आपल्याला झाला नाही. मात्र भाजपनं आपल्या पराभवाची सगळी जबाबदारी ही अजित पवार गटावरती फोडून पराभव भाजपाचा झाला, काही निर्णय भाजपाचे चुकले, खापर मात्र अजित पवार गटाच्या आमदारावर ते फोडण्यात येत आहे. माढा लोकसभेमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव झाल्यानंतर फलटणमध्ये भाजपाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या सोबत जो अहवाल मांडला गेला त्यामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हे संपूर्ण खापर जे आहे ते अजित पवार गटावरती, अजित पवार गटाच्या आमदारांवरती, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवरती फोडलेला आहे. पराभव भाजपाचा हा काही अंशी जरी ते कारणीभूत असले तरी सुद्धा भाजपाचा निर्णय त्या ठिकाणी चुकला का, भाजपाची उमेदवारी चुकली का, याचा आत्मपरीक्षण मात्र भाजपाच्या वतीनं करण्यात आलं नाही. आणि त्या जी कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये भाजपाचे जे फलटणचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांची आमदारकी रद्द करा, त्यांनी भाजपाचं काम केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या आमदारकी रद्द करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती लेखी स्वरूपामध्ये करण्यात आली. त्याचबरोबर फलटणचे जे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर आहेत, राजे गट आहेत, त्यांनी फलटणमध्ये त्या ठिकाणी काम न केल्यामुळं अपेक्षित असं मोठं लीड फलटणमधून आपल्याला मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांचा आपल्यावरती त्या ठिकाणी फायदा झाला नाही, त्याच्यामुळं त्यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, आपणाला त्याचा फायदा नाही अशा पद्धतीचा अहवाल भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे देण्यात आला. त्याचबरोबर जे भाजपाचे आमदार आहेत करमाळा आणि माढा मतदारसंघाचे बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे ते स्वतः तिथं आमदार असताना सुद्धा भाजपाला त्या ठिकाणी लीड देऊ शकले नाहीत. मोहिते पाटलांना खूप मोठं लीड बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघामधून गेलेला आहे आणि त्यामुळं अजित पवार गटाचे हे आमदार आहेत आणि त्यांचा फायदा आपल्याला होत नाही, त्यांच्यामुळेच आपला पराभव झाला आहे अशा पद्धतीचा अहवाल पक्षाकडे काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे पराभव भाजपाचा झाला, उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्या ठिकाणी पराभूत झाले. मात्र ह्याला सगळ्यात कारणीभूत अजित पवार गटाचे आमदार आणि कार्यकर्ते असल्याचं खापर मात्र भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे जे आहे ते आता फोडायला सुरुवात केलेली आहे. पराभूत रणजितसिंह निंबाळकरांचा झाला, मात्र थैथयाट मात्र अजित पवार गटाच्या नावानं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी आपलं भाजपाचं काम त्या ठिकाणी केलं नाही किंवा नेते मंडळी काम केलं मात्र मतं मिळालेली नाहीत अशा पद्धतीची तक्रार भाजप नेतृत्वाकडे केलेली आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली होती, ही निवडणूक लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं नेमकं कोणाला सत्तेमध्ये आणायचं आहे किंवा माढ्याचा मतदार कोण त्या ठिकाणी खासदार होणार आहे. भाजपाच्या कोर कमिटीला सुद्धा ही जी नेते मंडळी आहेत मग त्या ठिकाणी उमेदवार जर आपण दिला तर त्या ठिकाणी अडचणीचं ठरू शकतं आहे, ही जाणीव काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी करून दिलेली होती. मात्र तरी सुद्धा भाजपानं पहिल्या यादीमध्ये रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली आणि त्याचाच फटका कदाचित भाजपाला बसला का. मात्र पराभवाचं विश्लेषण करत असताना ही कारणं काही असताना सुद्धा भाजपाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत, अजित पवार गटाचे जे आमदार आहेत, फलटणचे असतील, करमाळा असेल, माढा असेल, या ठिकाणच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमुळेच आमचा पराभव झाला आहे अशा पद्धतीचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे दिला आहे. या अहवालाचा नेमका भाजप कशा पद्धतीने विचार करतं, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या वरती त्या ठिकाणी भाजप त्या ठिकाणी कारवाई करणार का, मागणी तर केलेली आहे. मात्र उघडपणानं रणजितसिंह मोहिते पाटील कुठल्याही महाविकास आघाडीच्या ना प्रचारात दिसले, ना विजयी सभेमध्ये दिसले, ना कुठल्या स्टेजवरती दिसले, ना कोणत्या मतदाराला आवाहन करताना उघडपणाने दिसले. त्यामुळे भाजपा मोहिते पाटलांना डावलून 25 जागा माड्याची त्या ठिकाणी घालवलेली आहे. आता पुन्हा मोहिते पाटलांच्या वरती कारवाई करून आणखी रोष ओढावून घेणार का, की भाजपा फक्त पदाधिकाऱ्यांचा अहवाल ऐकून घेणार आणि त्या ठिकाणी विधानसभेच्या तयारीला लागणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.